नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजच्या दिवस आनंदाचा, सुख समृद्धीचा जाव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे शुक्रवार आणि आता तुम्ही म्हणणार ताई किती दिवस झाले तू व्हिडिओ टाकले नाहीत का, कशासाठी? तर खरं कारण सांगू का, माझी खरंच तब्येत बरी नाही आहे. आता तुम्ही म्हणणार ताई तुम्ही नेहमी तब्येत बरी नाही सांगत तसं, पण तुम्हाला दाखवते मी. हे बघा फोड झालेले आहेत मला, हे बघा तुम्हाला दाखवू शकते. हे बघा, एक मिनिट हा. मला इथं फोड झालेलं आहे, बघू शकतात तुम्ही. एकदम जवळून दाखवते तुम्हाला, एकदम जवळून दाखवते. हे बघा, हा फोड झालेला आहे बघा. तर तो जो फोड आहे ना, तो ना बघतोय ना काही करतोय. इतका दवाखाना झाला माझा की तुम्हाला काय सांगू. दवाखान्यात चालू आहे माझा. आणि त्याचं काय होतं आहे ना माहिती आहे का, मी 4 डॉक्टर चेंज केले, 4 डॉक्टर. आणि तुम्हाला ते पण दाखवेल बघा. माझं कसं म्हणजे नसमध्ये एका डॉक्टरने इंजेक्शन दिलं, तर ते असं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि तिच्यामध्ये काही समजायला मार्ग नाही आहे. आणि एवढं दुखतं ना ते, माझं एवढं दुखतं ना की मला बोलायला सुद्धा होत नव्हतं, का काहीच करायला होत नव्हतं. त्याच्यामुळे मी एवढे दिवस झाले व्हिडिओ टाकले नाही. आणि म्हणजे तुम्हाला सांगू का, जेव्हा म्हणजे आपल्याकडे आपल्याला माहिती पडतं की आपल्याला जखम झालेली आहे, तेव्हाच तुम्ही इलाज करा. तर माझ्या सगळ्याचा उशीर लावू नका, कारण उशीर झाल्याने ना असं आपल्याला कारणामे होतात, बघू शकतात. आणि अशा ठिकाणी झालेलं की मी प्रत्यक्ष 4 दवाखाने केले त्या फोडासाठी. पण याच्यामध्ये काहीतरी आहे, काहीतरी चावलेलं होतं मला 7-8 महिन्यापूर्वी, तर मी दुर्लक्ष केलं. मला काही त्रासच झाला नाही त्या गोष्टीचा. पण आता काय झालं ना, 15-20 दिवसापूर्वी, म्हणजे कमीत कमी मी सांगते तुम्हाला, 9-10 तारखेला मी त्याला खाचवलं. तर एकदम छोटीशी पोळी होती, खाज आली त्याला. तर मी खाचवलं, त्याला नखून लागल्यामुळे बघा आज थोडं उतरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता एवढं मोठं झालेलं होतं, हा जोगड आहे माझं, एवढं झालेलं होतं. तर आता बघू, त्याच्यामुळे मी एवढे दिवस झाले व्हिडिओ टाकू शकले नाही. आणि ना काय होतं ना माहिती ना, की औषधी खाल्ली ना की तेवढ्यापुरती फरक पडतो आहे. झोप खूप लागते त्या औषधीने. आणि परत मग त्या औषधीचा असर कमी झाला की ते सूज येते त्याला, आणि दुखतं पण आहे खूप. त्याच्यामुळे तर तुम्ही प्लीज दुर्लक्ष करू नका अशा गोष्टींकडे. आणि जितक्या लवकर तितक्या लवकर जावा तुम्ही दवाखान्यात. ते बघा, तर मी एका दवाखान्यात केलेली होती. त्या डॉक्टरांनी मला काय सांगितलं की याच्यामध्ये इंजेक्शन देऊन ते रक्त काढून आपल्याला ब्लड चेकअप करायला पाठवावं लागेल की काय इश्यू या. त्याने सांगितलं. मी मागे घेतली, दुसऱ्या दवाखान्यात केलेली होती, तर त्यांनी मला काय सांगितलं, ऑपरेशन करून याच्यामधला तो पाय माकोड्याचा किंवा किड्याचा तो पाय त्या ऑपरेशन करून काढावा लागेल. पण तेव्हा रिस्क आहे, म्हणजे तुमची आवाज जाण्याची शक्यता आहे किंवा कान पैरवण्याची शक्यता आहे. तर ते पण मी सोडलं. मला नको म्हटलं, आता मला दवाखान्यातच जायचं नाही, जे होईल ते बघत आहे. पण काय करू, खूप त्रास होते. जर तुमच्याकडे काही इलाज असेल ही फोड पकडण्यासाठी तर मला घरगुती उपाय सांगा प्लीज. तर मी खूप थकलेली आता, इंजेक्शन घेऊन आणि औषधी घेऊन खूप थकलेली मी खरंच सांगते. तर माझे कपडे माझे महाशिवरात्रीला कपडे शिवायला आलेले होते, तर ते पण शिवले झाले नाही. आणि वरतून अजून दवाखान्यामध्ये जाण्यासाठी मी म्हणजे आपण म्हणतो ना, पैशाची गरज सगळ्यांना भासते. तर अशा वेळेस आपल्याला पैशाची गरज असते अशा वेळेस, की आज माझ्याजवळ पटकन काहीतरी इलाज करता येतो. तर मी पैसे नसल्या कारणाने अंगावर काढली दुखापती, मला उलट जास्तच फोवली. म्हणजे तुम्ही विचार नाही करा ना, म्हणजे 10-12 दिवसामध्ये म्हणजे 4,000 रुपये खर्च झाले. 4,000 रुपये खर्च झाले माझ्या याच्यासाठी. तरी पण फरक थोडासा पण नाही, बघू शकता तुम्ही फरक थोडासा पण नाही आहे. आणि ते फोडी ना ती पिवळी पडत पण नाही आहे, फक्त दिसते ते पिवळी, पण ती पिवळी पण होत नाही आहे. तर तुम्ही सांगा मला काहीतरी इलाज घरगुती पैसे टाकून, कारण मी आता खूप थकली आणि मला खूप त्रास होतो त्या फोडीचा, त्याच्यासाठी. तर थोडं मी ब्लाऊज शिवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे एक ब्लाऊज मी 3 दिवस काढते किंवा 2 दिवस काढते. तर कारण काय करणार आहे आता. तर त्याच्यासाठी. आणि तुम्हाला दाखवते मी माझ्या इथं कसं झालेलं आहे इंजेक्शन घेऊन. हे बघा, इंजेक्शन म्हणजे हे इंजेक्शन मला या नसमध्ये दिलेलं होतं असं.
तर हा जो पट्टा आहे ना पूर्ण लाल काळपट झालेला होता माझा, बघू शकता तुम्ही. तर हिच्यामध्ये इंजेक्शन दिल्याच्यानंतर हा लाल पट्टा पूर्ण झालेला होता, बघू शकता तुम्ही, बघू शकतात. आणि हात इतका सुचलेला होता ना माझा, तुम्हाला काय सांगू. म्हणजे एवढं मी इंजेक्शन हे करते, म्हणजे एवढं म्हणजे मी करते, इंजेक्शन घेऊन घेऊन औषधी घेऊन खूप परेशान झालेली आहे. त्यासाठी तुम्हाला प्लीज मी विनवण्या करते की तुम्ही अंगावर काढू नका आहे, आणि जितकं शक्य होईल तितकं लवकर तुम्ही असे इलाज करत राहत जा. कारण आता जर मी ठरवलेलं, आता जर नाही फरक पडला तर बघू, काहीतरी इलाज तर करावाच लागणार आहे. कारण की काय ते मला ते पण माहिती नाही आहे, पण मी भरपूर जणांना दाखवलं. इथं माझ्या मैत्रिणी वगैरे ते पण म्हणतात की ते ना काहीतरी आहे त्याच्यामध्ये तोंडावर ते, तर ते पकवून निघून जाईन बाहेर. पण त्याला पकण्यासाठी काहीतरी मला घरगुती इलाज सांगा, कारण मी दवाखाना खूप केला आहे आणि औषधी खाऊन खाऊन पोटात पण आग होते, परत BP हाय होते माझे. हे बघा गोळ्या खाऊन असे चेहरे सुस्त आहेत माझे, तर मला गोळ्या सूट होत नाही आहेत त्याच्यामुळे. तर मग मी तुम्हाला महाशिवरात्रीला त्याला व्हिडिओ टाकू शकली नाही. माझी महाशिवरात्रीची पण पूजा झाली नाही मंदिरात जाऊन. मी फक्त माझ्या मिस्टरांना आणि माझ्या दोघं मुलांना पाठवलेलं होतं महाशिवरात्रीच्या दिवशी. त्यांना बोलले तुम्ही दोघं जाऊन या मंदिरात, मला जसं जमेल तसं मी जाईल. तर मी आता बघणार आहे, जर आज जाणं शक्य झालं तर बघेल, नंतर मग सोमवारी मी जाणार आहे. आणि जर गेली सोमवारी महाशिवरात्रीच्या मंदिरात तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ मी नक्कीच सेंड करेल, नक्की काढेल मी व्हिडिओ, नक्की तुम्हाला व्हिडिओ. जर महाशिवरात्रीच्या मंदिरात गेली तर नक्की तुम्हाला त्याचा व्हिडिओ टाकेल मी. पण मला फक्त भोलेबाबाला सांगायचं आहे की मला तुझ्या मंदिरात होते. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची बघा, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होते. खूप लोक, खूप पब्लिक महाकुंभला केली, मतलब खूपच ना महाकुंभला केले. मला पण जायचं होतं, पण काही कारणाने जाता नाही आलं, कारण काढणारे गर्दी खूप होती आणि सगळ्यांना जाणं इम्पॉसिबल असतं, सगळ्यांना जाणं शक्य नाही होत, इम्पॉसिबल असतं सगळ्यांना जायचं त्याच्यामुळे. तर बघा मी फक्त, माझ्याकडे कस्टमर येतात त्यामुळे, म्हणजे मी जिथं भाड्याने राहत होती ना त्या शेजारच्या ताई आहेत, तर त्यांच्या मैत्रिणीचे त्यांच्या मैत्रिणीचे मिस्टर महाकुंभला केलेले होते. तर मग ते मला बोललेत की माझे मिस्टर ते महाकुंभला जाणार आहेत. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही जाणार असणार तर माझ्यासाठी महाकुंभावरतून पाणी गंगाजल घेऊन आहे, गंगाजल घेऊन आहे. तर बघा मला घरापर्यंत काल हे महाकुंभाचं पाणी आलेलं आहे बघा. तर मी भोलेबाबाचं धन्यवाद मानते की खरंच म्हणजे मला घरापर्यंत आलं. फक्त एकच वेळा बोलली मी त्यांना, तर त्यांनी मला घरापर्यंत पाणी आणून दिलं. तर मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते ना, खूप म्हणजे खूपच मनापासून आभार मानते की मी फक्त एकाच वेळा, मला अपेक्षा पण नव्हती की मला घरापर्यंत पाणी येणार. फक्त एकाच वेळा बोललेली होती मी कि भाभी अगर आपका पहचान का कोई चाहता रहे महाकुंभ में स्नान करने के लिए तो मेरे लिए खाली वैसे थोड़ा सा का हो ना, मुझे गंगाजल मंगवाइए बस. तो उन्होंने देखो मेरे को यहाँ तक ये भी लाया और एक प्रसाद भी दिया. कल मैं घर पे नहीं थी, बाहर गई थी थोड़ा, तो उन्हें घर तक आके मुझे दे के गए. तो उनका बहुत शुक्रगुजार करती हूँ मैं, बहुत मन से आभार मानते कि उन्होंने मुझे घर तक ला के दिया. बहुत नसीब वाले रहते हैं ऐसे लोग कि जिनको घर तक मिलता है ये गंगाजल. तो मैं भोले बाबा के बहुत शुक्रगुजार है कि उन्होंने मुझे घर तक महाकुंभ का पाणी भेजा. तो धन्यवाद भोले बाबा, आणि धन्यवाद ताई की तुम्ही मला घरापर्यंत आणून गंगाजल दिलं. त्याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे, खूप खूप मनापासून. तर म्हणजे आता तुम्ही म्हणाल ताई तू रडायला लागली, तर मग रडायला येतंच, कारण आपण ज्या गोष्टीची अपेक्षा ठेवतो ती गोष्टी येते की नाही येत आपल्याला गॅरंटी पण नसते. फक्त मी एकच वेळा बोललेली होते आणि ह्या गोष्टीला झाले होते 20 दिवस झालेले होते. तर मी विसरून पण केलेली होती की मी त्यांना सांगितलेलं होतं की गंगाजल घेऊन, पण त्यांनी बघा मला काल घरापर्यंत आणून दिलं. तर म्हणजे असं असतात, कोणी आपल्याला कोणी काम सांगतात ना, तर जर आपल्याला घरापर्यंत आलं तर आपल्याला असं वाटतं की देवाच्या चरणात झाले. तर खरंच सांगते मी खूप शुक्रगुजार आहे त्यांची की त्यांनी मला घरापर्यंत महाकुंभचं पाणी आणून दिलं. खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद त्यांचे, खूप खूप मनापासून धन्यवाद. जय भोलेनाथ. खूप खूप मनापासून धन्यवाद. म्हणजे एक आनंद असतो, तो एक हे असतं. तर खरंच सांगते खूप मला आनंद झाला, त्यांनी मला घरापर्यंत पाणी आणून दिलं. कालच मी त्यांच्या घरी गेली संध्याकाळी
आणि त्यांना सांगितलं तुम्ही आले होते माझ्या घरी, तर मी दवाखान्यात गेलेली होती, तेव्हा त्यांनी सांगितलं हाँ मैंने वो गंगा जल ला के दिया माँ कुंभ से और प्रसाद पिला के थे, तो इसके लिए तो मैं बोले अच्छा अच्छा, तो इसके लिए तो धन्यवाद धन्यवाद, खूप खूप मनापासून पूजा. तर चला म्हणजे मला अपेक्षा पण नव्हती, खरंच सांगते, मला अपेक्षा पण नव्हती की मला महाकुंभाचं पाणी घरापर्यंत येणार आहे, आणि मला घरापर्यंत आलं. खरंच खूप खूप धन्यवाद त्या भाभीचे, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तर चला माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघत असणार तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा माझ्या व्हिडिओला, आणि मला पुढे जाण्यासाठी हिंमत द्या. आणि माझे हे जे आहे ती पुढी याच्यासाठी देवाला आराधना करा की लवकर लवकर बरी होते ही पुढी, कारण मी अजून नवीन व्हिडिओ टाकू शकू त्याच्यासाठी. आणि माझी व्हिडिओ बघत असणार तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तर चला बाय, तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.